नमस्ते मित्रांनो, स्टडी विथ भारती यूट्यूब चॅनल तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. मागच्या व्हिडिओत आपण 1 ते 10 चॅप्टर 3 क्लास फर्स्ट ऑलिम्पियाडचं वर्कबुक आपण सॉल्व करत आहोत आणि तेही अगदी मराठीमध्ये. तर 1 ते 10 प्रश्न आपण मागच्या व्हिडिओत सॉल्व केलेले आहेत. आता आपण 11पासून सुरुवात करत आहोत. तर तुमच्याजवळ वही, पेन आणि तुमचं वर्कबुक ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर चला मग आपण सुरुवात करूया. विच ऑफ द फॉलोइंग ॲबॅकसेस शो 34 - 23 = 11. म्हणजेच आपल्याला हे जे इक्वेशन ऑलरेडी सॉल्व करून दिलेलं आहे आणि ते आपल्या ह्या ॲबॅकसमध्ये शो केलेलं आहे, हे तुम्हाला पाहायचं आहे फक्त. तर तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर जे काही ॲबॅकसचे बिट्स आहेत त्या काही क्रॉस केलेल्या आहेत आणि काही अनक्रॉस आहेत. तर आपल्याला फक्त ते जे 34 - 23 = 11 हे जे ॲन्सर आहे हे म्हणजेच अनक्रॉस आणि जे 23 दिलेलं आहे ते म्हणजे क्रॉस केलेले आहेत. तर आपल्याला 11 फाइंड आउट करायचं आहे. मग आपण जे अनक्रॉस आहेत ते इथे लिहून घेणार आहोत की आपल्याला ते किती दिसत आहेत. तर ए ऑप्शनमध्ये आपल्याला ते 12 दिसत आहेत, बी ऑप्शनमध्ये 11 दिसत आहेत, सी ऑप्शनमध्ये फक्त 3 आहेत, 0 आणि 3, आणि डी ऑप्शनमध्ये ते आपल्याला 13 दिसत आहेत. पण आपल्याला 11 हवं आहे. तर आपलं ऑप्शन असेल मुलांनो बी. तर क्वेश्चन नंबर 12, फाइंड द मिसिंग व्हॅल्यू. मिसिंग व्हॅल्यू मीन्स आपल्याला इथे क्वेश्चन मार्क्स दिलेला आहे आणि तिथला नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. म्हणजेच काय, सबस्ट्रॅक्शन. तर 63 - 41 आपल्याला करून पाहायचं आहे मला. तर 63 तुम्हीही सॉल्व करा बरं माझ्याबरोबर. तर 3 - 1 2 आणि 6 अगेन 2. ॲन्सर येईल आपलं 22. केलं का तुम्ही पण? व्हेरी गुड. तर आपला उत्तर आहे 22. तर ॲन्सर कुठे आहे बरं आपलं? 22. व्हेरी गुड. ऑप्शन बी. क्वेश्चन 13, सिलेक्ट द करेक्ट सबस्ट्रॅक्शन सेंटेन्स फॉर द गिवन पिक्चर. ते काहीतरी स्टार दिलेले आहेत आणि काही स्टारला पण त्यांनी क्रॉस केलेले आहे. आपल्याला फक्त याच्यातून कोणतं इक्वेशन म्हणजेच कुठलं एक्झाम्पल बनणार आहे ते आपल्याला फक्त सांगायचे. आणि काही खाली ऑप्शन पण दिलेले आहेत. म्हणजेच आपण पहिले पूर्ण जे काही स्टार आहेत ते काउंटिंग करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 and 22. and then क्रॉस किती आहेत? 1 2 3 4 5 and 6 -6. पण ह्या नंबरचं त्यांनी वर्डमध्ये फॉर्म केलेलं आहे. म्हणजेच कसं, 22चं काय होतं? 2 10s and 2 1s -6 1s. दिसते का आपल्याला? 2 10s 2 1s -6 1s. म्हणजेच आपलं ऑप्शन काय आहे मुलांनो? ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 14, विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट. मुलांनो, करेक्ट इनकरेक्ट ह्या खूप महत्त्वाच्या असतात. नाहीतर आपलं जे काही आपण सोडवत असेल ते आपण करेक्ट म्हणून सॉल्व करून टिक करून घरी येत असतो आणि जेव्हा रिझल्ट येतो त्यावेळेस समजतं की अरे हे तर इनकरेक्ट होतं. तर आपल्याला इनकरेक्ट म्हणजेच काय बघायचं आहे, चुकीचे कोणते आहेत. मग आपल्याला हे चौघं सॉल्व करावे लागतील. 6 - 3 युअर ॲन्सर इज 3. बरोबर आहे. 10 - 4 म्हणजेच ॲन्सर 4. हे पण बरोबर आहे. 12 - 8 ॲन्सर इज 4. पण यांनी दिला आहे 3. इथे हवा होता 4. म्हणजेच हे काय झालं? इनकरेक्ट. 9 - 1 ॲन्सर 1. हे बी बरोबर. आपल्याला विचारलं आहे इनकरेक्ट. म्हणजेच आपलं ऑप्शन काय येईल? ऑप्शन सी. क्वेश्चन 15, विच ऑफ द फॉलोइंग नंबर लाईन्स शो 9 - 4 = 5. हे इक्वेशन ह्या लाईनवर शो केलेलं आहे. म्हणजेच पहिली जम्प कुठून असेल? स्टार्टपासून 9. तर कुठे कुठे 9ने दिलेलं आहे? सगळ्यालाच 9ने दिलं आहे. -4 म्हणजे ते रिवर्स आलेलं आहे. बरोबर. 4 नंबर्स रिवर्स कोणत्या ठिकाणी आले? इथे फक्त 3च आलेलं आहे, म्हणजे हे नाही.
इथे 1 2 3 आणि 4. व्हेरी गुड. म्हणजेच इथे आलेलं आहे. इथे तर 4 अँड देन अगेन जम्प 5 टाईम. हे पण नाही. इथे 1 2 3 4 ऑप्शन डीमध्ये 4. म्हणजेच आपलं ऑप्शन काय राहणार आहे? बी. आता आपण एव्हरीडे मॅथमॅटिक्स सॉल्व करणार आहोत. देर वर 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 कोकोनट ऑन अ ट्री. एका झाडावर 9 कोकोनट्स आहेत. 1 2 3 फेल डाऊन फ्रॉम द ट्री. आणि हे 3 कोकोनट त्याच्यातून खाली पडले. सो हाऊ मेनी कोकोनट वर लेफ्ट ऑन द ट्री. किती सोपं आहे. जे 9 दिलेत त्यातलेच आपण जर 3 क्रॉस केलेत आणि जे अनक्रॉस आहे ते आपला ॲन्सर. 1 2 3 4 5 6 आहे का मुलांना ऑप्शन? व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 6 म्हणजेच डी. आता क्वेश्चन नंबर 17. अ बुक सेलर हॅज 48 बुक्स. ही सोल्ड 35 बुक. फाइंड अ नंबर ऑफ बुक लेफ्ट विथ हिम. एक बुक सेलर होता म्हणजे पुस्तक विक्रेता होता. त्याच्याकडे 48 बुक्स होते. किती? 48. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं जर लेफ्ट आला तर सबस्ट्रॅक्शन, कारण इथे सबस्ट्रॅक्शनचे चॅप्टर आहे. परंतु जेव्हा तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व करतात त्या ठिकाणी असं मेन्शन नसतं की ह्या चॅप्टर वाईज हे क्वेश्चन आहेत. ते मिक्सिंग क्वेश्चन असतात. कोणतेही क्वेश्चन कुठेही दिलेले असतात. चला तर मग एका बुक सेलरकडे किती होते? 48. सोल्ड म्हणजे त्याने विकले ते किती? 35. फाइंड द नंबर्स लेफ्ट इन. त्याच्याकडे किती बाकी उरले तर 8 - 5 3 4 - 3 1. तर त्याच्याकडे उरलेत फक्त किती? 13. अरे वा, तुम्ही तर माझ्यापेक्षाही लवकर सॉल्व केलं. चला मग क्वेश्चन नंबर 18. देर वर 76 बॉल इन अ कार्टून. 34 balls were distributed among children. So how many balls are left in the cartoon? Then total किती आहेत? 76. त्यातले 34 डिस्ट्रीब्यूट केले गेले काही मुलांमध्ये. आता आपल्याला ॲन्सर बघायचे. 6 - 4 2 7 - 3 ॲन्सर 4. आहे का ऑप्शन? अरे वा, आत्ताही तुम्ही माझ्यापेक्षा लवकर सॉल्व केलं. ऑप्शन नंबर सी. पुढचा क्वेश्चन. इन द क्लास देर आर 37 स्टुडंट. आउट ऑफ देम 50 आर बॉईज. फाइंड द नंबर्स ऑफ गर्ल्स. तर मुलांनो, इथं आपल्याला सांगितलेलं आहे की एका क्लासमध्ये एकूण 34 टोटल स्टुडंट आहेत आणि त्यांच्यापैकी 15 हे बॉईज आहेत. म्हणजेच उरलेले काय असतील बरं? ऑब्वियसली गर्ल्स. Very good. Then 7 - 2, your answer is 2, and 3 - 1, your answer again 2. Yes, option number A आपल्याला 22 आहे. बरोबर. क्वेश्चन नंबर 20. Navya had 1 2 3 4 5 6 7 8 9 10 and 11. And Sonia had 1 2 3 4 5 6 and 7 balloon. How many balloons we Navya give to Sonia so that both have equal numbers of balloon? काही मुलं असे प्रश्न बघितले का त्यांना ते सरळ सबस्ट्रॅक्शनच्या ह्याच्यात लागते. पण ॲक्च्युली ह्या क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे की नाव्याकडे 11 बलून आहेत आणि सोनियाकडे 7 आहेत. तर किती त्यांनी जेव्हा एकमेकांना देतील तेव्हा त्यांच्याकडे इक्वल होणार आहेत. किती? इक्वल. तर आता नाव्याचे जे बलून आहेत विद्यार्थी ते आहेत 11 आणि सोनियाकडे आहेत 7. तुम्ही जरी सबस्ट्रॅक्शन इथे केलं तरी उरणारा ॲन्सर आहे तुमचं 4. मग आता 4मधून नाव्या किती देईल तेव्हा इक्वल होतील. मग आपण जर 4चे इक्वल केले 1 2 3 4 देन फक्त येतील 2. तेव्हा नाव्या सोनियाला जेव्हा 2 बलून देईल तेव्हा तिचे ते इक्वल होणार आहेत. म्हणजेच ऑप्शन ए. आता अचिव्हर सेक्शन. मुलांना अचिव्हर सेक्शन खूप महत्त्वाचं असतो. प्रत्येक क्वेश्चनला 3 मार्क्स हे अचिव्हर सेक्शनसाठी असतात. म्हणून हे कधीही एक्झाम पेपरमध्ये मिस करायचे नसतात. ओके. थोडा 1 मिनटं एक्स्ट्रा घेतला तरी चालेल, परंतु ते सोडूनच घरी यायचे. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू रिस्पेक्टिव्हली. रिस्पेक्टिव्हली याचा अर्थ म्हणजे आम्ही जशा पद्धतीने दिलेले आहेत त्याच पद्धतीने
पुढचेही नंबर्स ॲड आहेत. पी आणि क्यू. तर मला सांगा, हे थोडं पझलसारखं असतं. जसं की 9 मायनस क्यू, युअर आन्सर इज 7. तर मला सांगा, ते 9मधून तुम्ही किती मायनस करणार आहे, तेव्हा तुम्हाला 7 हे फाइंड आउट होणार आहे. तुम्ही 7च्या पुढे 2 नंबर्स बोलले तरी 9 येणार आहे. आणि जसं की क्यूचं आन्सर आपल्याला मिळालं 2. बरोबर, म्हणजे 9 मायनस 2, युअर आन्सर इज 7. तर 8 मायनस पी म्हणजेच किती झाले, 2. मग आपण 8मधून 2 मायनस केले तरी आपल्याला पीची व्हॅल्यू भेटणार आहे. तर पीची व्हॅल्यू किती, मग 6. मग 6 आणि 2 ह्या पद्धतीने, म्हणजेच पी आणि क्यू असं 6 आणि 2चं ऑप्शन आपल्याला कुठे दिसतं आहे बरं? ऑप्शन नंबर बी. Question number 22. Which subtraction sentence give the same value as 87 minus 53? सेम व्हॅल्यू विचारलेली. ह्या इक्वेशनचं ॲन्सर जे येणार आहे तेच ॲन्सर यांच्यातलं एकाचं हवं आहे. तर मग आपण पटापटा ते सॉल्व करून घेऊ. तर चला मग आपण सॉल्व करू. ऑप्शन ए पासून 5 मायनस 3 2, 7 मायनस 4 3, 8 मायनस 4 4, 5 मायनस 2 3, 7 मायनस 2 5, 2 मायनस 1 1, 3 आणि 1. आता आपलं जे इक्वेशन दिलं आहे आपल्याला ते पण सॉल्व करायचं आहे. म्हणजेच काय दिलेलं आहे इक्वेशन, 87 मायनस 53. तर आपला आन्सर राहणार आहे 34. तर मला सांगा, 34 आन्सर असणारं इथलं इक्वेशन कोणतं? बरोबर, ऑप्शन बी. तर आपलं सेम व्हॅल्यू असणारं ऑप्शन कुठलं आहे मुलांनो? ऑप्शन बी. आता क्वेश्चन नंबर 23 की इफ ग्रीन बॉल इज इक्वल टू 12, पर्पल बॉल इज इक्वल टू 6, सो देन व्हॅल्यू ऑफ 2 ग्रीन मायनस 2 पर्पल्स. पहिले आपल्याला दोघं ग्रीनची व्हॅल्यू करावी लागणार आहे. तर 12 किती होतात, 24. पर्पल 6 अगेन 6 व्हॅल्यू येते 12. बस यांचं सबस्ट्रॅक्शन केलं तर 4 मायनस 2 2, 1 मायनस 1. तर मुलांना ऑप्शन दिसतं आहे का तुम्हाला कुठे? येस, तर ऑप्शन सी. विच ॲबॅकस रिप्रेझेंट 7 टेन्स 8 वन्स मायनस 2 टेन्स 2 वन्स. आता ॲबॅकसमध्ये जे दाखवलेलं आहे त्याचं आपल्याला ॲन्सर ॲबॅकस रिप्रेझेंट देअर हे आपल्याला शोधायचं आहे. तर आपण पहिलं जे ॲबॅकस आहे म्हणजेच काय, 1 2 3 4, देन 1 2 3 4 5 अँड 6. पण आपण जर ॲन्सर फाइंड आउट करून घेतलं तर 7 टेन्स 8 वन्स. बरोबर, म्हणजेच काय, 78. 2 टेन्स अँड 2 वन्स म्हणजेच किती, 22. देन 8 मायनस 2 6, 7 मायनस 2 5, म्हणजेच ॲन्सर येणार आहे 56. मग इथे ह्या ॲबॅकसमध्ये आपल्याला फक्त शो करायचं आहे की 56 ॲन्सर आपलं कुठे. हे तर फक्त 2 आहे म्हणून कॅन्सल. 1 2 3 4 हे पण कॅन्सल. आता 1 2 3 4 देन 5, 1 2 3 4 5 6 7 रॉंग. देन 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 6. मुलांनो आपला ऑप्शन आहे सी. ओके, द लास्ट क्वेश्चन आपला. द मिसिंग व्हॅल्यू इन द गिवन पिक्चर इज 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. ओके, तर टोटल लेमन आपले किती आहेत, 11 इज इक्वल टू 1 2 3 4. बरोबर, इथं 4 दिलेले आहेत म्हणजे आपल्याला अजून किती हवे आहेत, इथं ऑलरेडी क्रॉस 4 आहेत म्हणजे अनक्रॉस आपण इथे लिहिले तरी पण आपल्याला ॲन्सर फाइंड आउट होणार. 1 2 3 4 5 6 7. बरोबर, होते का ॲन्सर का नाही? नाही, जे क्रॉस केलेले आहेत हे काउंटिंग नाही बरं करायचे. जे 1 2 3 4 5 6 7 बरोबर, यातले 7 जे 4 इथं दिलेले आहेत म्हणजेच हे 4 आहे. तर जे उरलेलं ॲन्सर असेल मुलांनो ते तुमचं ऑप्शन असेल, ऑप्शन बी. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ?
सबस्ट्रॅक्शन परत एकदा सॉल्व करा सगळे क्वेश्चन्स. ओके. आणि जे नाही समजले ते परत कमेंट्समध्ये करा, लाईक करा. तुमच्यासारखंच तुमच्या मित्रांनाही समजून सांगा. आणि जे चॅनल आहे ते तुम्ही सबस्क्राईब करा. थँक्यू.